नमस्कार. मी राहुल गणेशवाडे सादर करतोय सौ सविता जितेंद्र माने यांनी लिहिलेली कथा वाघाटीचा बांध. सार्थक आज मुद्दामच फोन स्विच ऑफ करून निवांत मोकळेपणाने गावाकडच्या मित्रांबरोबर गप्पा मारत होता. एरवी दिवसरात्र इंटरनेट, फोन आणि कंपनीच्या कचाट्यात सापडलेला सार्थक आज कोरोनापासून आपला व आपल्या घरच्यांचा जीव वाचवण्यासाठी खूप वर्षांनी गावी राहायला आला होता. लहानपणापासून आई वडिलांच्या कामाच्या प्रचंड व्यापामुळे त्याला इच्छा असूनही गावी राहायला मिळालेच नव्हते. त्यामुळे गाव जवळून पाहावे, अनुभवावे हे त्याचे लहानपणापासूनचे स्वप्न पूर्ण होणार या विचाराने तो कोरोनाच्या आतल्या आत आभारच मानत होता. लॉकडाऊनच्या परिस्थितीत आजवर अनुत्तरित राहिलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्याला मिळाली होती. जगण्यातलं वेगळेपण एखाद्या निरागस बालकाप्रमाणे आनंदाने तो स्वीकारत होता. आजही तसंच झालं. खालच्या आळीचा दिप्या नेहमीप्रमाणे विहिरीवर पोहण्यासाठी खांद्यावर टॉवेल टाकून चालला होता. सार्थककडे पाहून, "काय अण्णा, तुमची पण गँग पुण्यासनं आली वाटतं. नशीब बाबा, कोरोनामुळं गावाचं तोंड तरी बघितलं," असं म्हणून सार्थकला न कळणारी कोपरखळी मारू लागला. अण्णासुद्धा दिप्याच्या आडून बोलू लागले, "होय बाबा, ही समधी तिकडंच घरदार घेऊन चिकटून बसलेली त्या पैशाला, आणि आम्ही मातूर पोरं बाळं सुखात राहावे म्हणून बसतोय आपलं वरसवण्या नवसं करत. 4 दिवस सुना नातवांड आपल्या घरात शेतात फिरावे म्हणून बोलवून बोलवून कटाळा आला, पण ह्यासनी गावाकडे यायला नको." एवढं बोलून अण्णा शांत झाले. अण्णा म्हणजे गावातलं तत्वनिष्ठ व सडेतोड व्यक्तिमत्व. 2 मुली व 1 मुलगा. अगदी हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी या 3ही मुलांना वाढवलं व शिकवलं होतं. त्यामुळे आज मोठ्या सरकारी हुद्द्याची नोकरी असणारा त्यांचा मुलगा शेखर अण्णांच्या बोलण्यातला राग ओळखत होता. अण्णांचं वय 74, पण आवाजाची धार भल्या भल्यांना कापून टाकणारी. अण्णा जेवढे मायाळू तेवढेच शिस्तबद्ध. एकदा का अण्णांचा पारा चढला की समजून जायचं, आता समोर येईल तो धुतला जाणार. त्यावर एकच तोडगा असे, तो म्हणजे अण्णांची पत्नी चंदा काकू. काकूंचं नाव चंद्रभागा, पण सगळं गाव त्यांना चंदा काकू म्हणे. नावाप्रमाणेच शीतल व मऊ स्वभावाच्या चंदा काकू अण्णांच्या स्वभावाच्या हरेक तऱ्हा ओळखून होत्या. त्यामुळे अण्णांची बोलण्याची पट्टी कानावर येताच काकू बाहेर आल्या आणि दिप्याला म्हणाल्या, "दीपक बाळा, सकाळी सकाळी काम बिम हाय का नाही तुला? नसलं तर आमच्या सार्थकला घेऊन जा पवायला तुझ्या संग. शिकव त्याला हिरीत पवायला." "नको नको आजी, आधीच 14 दिवस क्वारंटाईनमुळे पुरता वैतागलोय, आणि आता या गावच्या विहिरीवर पोहायला जायचे म्हणजे पुन्हा सर्दी ताप," सार्थक बोलला. दिप्याकडं मात्र प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयार असायचं. दिप्यानं आपल्या बोलण्याच्या चलाखीनं सार्थकला भूल पाडली. "अरे, असल्या उन्हाच्या रटात कोरोना फिरून येत नसतोय आपल्या गावात. आपल्या माळावर तर मरणाचं ऊन. हिरीपातूर कोरोनाला पोचाय चान्सच नाही, आणि कोण बी नसतंय आता पवाय. समधी गळपाटून बसले ती पत्त्याचा डाव मांडून. आपण दोघच हाय. चल की मर्दा पवाय." उन्हाळ्याचे दिवस, त्यामुळे सकाळपासून कडक ऊन. जास्त चालायची सवय नसल्याने सार्थक धापा टाकीत होता. "अरे, अजून किती दूर आहे तुझी विहीर? तशी मलाही मॉर्निंग वॉकची सवय आहे, पण हे माझे शूज इथे कम्फर्टेबल नाहीत, आणि अजून गावाकडचं पाणी वगैरे सूट होईना, त्यामुळे धाप लागते." असली उडवा उडवीची उत्तरे ऐकून दिप्याला हसू आले. "अरे, ह्यो मुरमाड माळ हाय, तुझं शूज नाहीत टिकायचं इथं. बरं, चल आता लवकर." दोघं एकदाचे विहिरीवर पोहोचले. अर्धा 1 तास पोहून झाल्यावर घरी परतताना सार्थकची नजर बांधावरच्या एका झाडावर गेली. ते झाड होतं लिंबाचं. त्या झाडावर लटकणाऱ्या गोल गोल फळांमुळे तो ती फळे जवळून पाहण्यासाठी झाडाच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यात दिप्या मोठ्यानं ओरडला, "अरे येड्या, बांधाकडं कुठं जातोस? खुळा आहेस का काय? चल इथनं लवकर, नाहीतर लय मोठा राडा होईल." सार्थकला दिप्याच्या बोलण्याचा अर्थच उमगला नाही. "अरे, एक झाड पाहिल्यावर कसला राडा होणार आहे?
आणि नुसतं बांधावर गेल्यावर काय होणार आहे, एवढा का ओरडतोयस? दिप्या म्हणाला, अरे बाबा, ह्यो साधा सुधा बांध नाही, तर ह्यो वाघाटीचा बांध आहे. अण्णासनी कळलं तर आधी माझ्या थोबाडीत हाणतील, आणि बाळाप्पाला कळलं तर मला जित्ता पुरतील. सार्थक बोलला, मला फक्त ती फळं पाहायची होती आणि मी पहिल्यांदा बघतोय हे. आता घामघूम झालेल्या दिप्याला काही सुचेना. अरे बाबा, ती वाघाटी हाय, म्हणजे लिंबाच्या झाडाव वाघाटीचा योल हाय. ह्याचं एकादं सोडाय कालवण करत्यात. आता म्हणू न ग वाघाट्या खायाच्या आहेत म्हणून. अरे पण आपण घेऊया ना भाजीसाठी थोडं. शहरात नाही रे मिळत असलं काही. प्लीज यार, तोड ना. आणि कोण हे बाळाप्पा, मी त्यांना विचारू का? आता काय तू मला जगू देत नाहीस गड्या, उगाच तुला पवाय आणलं बाबा. असं बोलत दिप्या कसा बसा त्याला घरी घेऊन परतला. सार्थकला आता घरी येऊन सुद्धा त्याच वाघाटीच्या बांधाची राहून राहून आठवण येत होती. पण तिथे काहीतरी रहस्य असणार या विचाराने सार्थक एका नवीन प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागला. खूप वर्षांनी गावी आलेल्या नातवाचे कौतुक करताना चंदा काकूंना दिवसही पुरत नव्हता. कधी आळवाच्या पानाची वडी, तर कधी गावठी कोंबड्याचा रस्सा, कधी चुलीवर भाजलेली खरपूस भाकरी, तर कधी उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा. एकुलता एक नातू, त्यामुळे त्याचे किती कोड कौतुक करावे तेच काकूंना कळेना. दिवसामागून दिवस जात होते. सार्थक आता रोजच पोहायला जायचा. रोज त्याचा बांधावर जाण्यासाठी हट्ट व रोज दिप्याची फसगत. एकदा संध्याकाळी अण्णा व सार्थक गप्पा मारत अंगणात बसले होते. तो दिवस होता एकादशीचा. अण्णा व काकूंचा उपवास. अण्णा बाहेरूनच सुनेला म्हणाले, रुपाली, थोडा गूळ व शेंगदाणे आणा बाहेर, आणि रात्रीसाठी खिचडी अजिबात नको. पोट फुगतंय माझं, फक्त दूध आणि वरीचा भात घेईन मी. सार्थकला त्याच्या मनातील प्रश्नाचे उत्तर मिळवायची संधी मिळाली. तो म्हणाला, अण्णा, एवढ्या वयातही कसा काय उपवास वगैरे करता तुम्ही? आणि एकादशीचा उपवास रात्री का नाही सोडत? अण्णांना हसू आले. अरे, तुझं पप्पा लहान होतं तवापासूनची हाई एकादस, आणि रोज पोट भरून जेवल्यावर जरा आतड्यासनी बी आराम नको का द्यायला? मनाला पण तेवढीच देवाची वड लागत्या. उद्या सकाळीच उपवास सोडायचा बघ. अण्णांचा मूड थोडा हलका दिसल्यावर सार्थकने त्याचं महत्वाचं बोलणं उरकून घेतलं. दिप्या म्हणत होता, एकादशीचा उपवास सोडण्यासाठी वाघाटी खातात म्हणून. मग मी आणू का उद्या वाघाटी त्या बांधावरची? वाघाटीचा बांध हा शब्द ऐकताच अण्णांना तोंडातला गुळाचा खडा कडू लागला. अण्णा भडकले व काकूंवर जाळ काढू लागले. पोराव, ध्यान हाय का नाही? तिकडं कुणी पाठवला ह्याला? दिप्याचं डोसकं हाय का जाग्यावर? काकूंना सुद्धा काही कळेना. या सार्थकला अचानक त्या बांधावरची वाघाटी का आठवली असतील? त्या दिवशी अण्णांना काही केल्या झोप येईना, आणि सार्थकला पडलेला प्रश्न मात्र तसाच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सार्थकला रामभाऊंचा फोन आला. रामभाऊ म्हणजे गावातलं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. गावातील लहान सहान गोष्टींमध्ये लक्ष घालून सदैव लोकांच्या मदतीसाठी धावून येणारा दिलदार माणूस. रामभाऊंचा फोन नेमक्या तापलेल्या वातावरणात वळिवाचा पाऊस घेऊन आला होता. हॅलो सार्थक, मी रामभाऊ बोलतोय. कसा आहेस? काही सर्दी ताप वगैरे नाही ना? सहज चौकशी करण्यासाठी फोन लावला होता. पोलीस पाटील म्हणलेत अजून थोडे दिवस तरी जास्त बाहेर फिरूच नको. सार्थकच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. अच्छा, तुम्ही रामभाऊ का? म्हणजे आपण भेटलोय की 2-3 वेळा, मी क्वारंटाईन असताना शाळेत. आणि तसंही ग्रुपवरचे सर्व मेसेजेस वाचतो मी तुमचे. पण तुम्हाला भेटायला आवडेल. याल का घरी तुम्हाला वेळ असल्यास? रामभाऊ लगेच बोलले, वेळ काय, वेळच वेळ आहे सध्या. लॉकडाऊनमुळे मी स्वतःला गावासाठीच बहाल केलंय. लगेचच येतो की. 15 ते 20 मिनिटात रामभाऊ सार्थकच्या घरी पोहोचले. आता 2 सुजाण नागरिक म्हणून दोघांनीही आपापल्या तोंडावर मास्क लावून घेतलेला. दोघंही फिरत फिरत शेताकडे निघाले. सार्थक, तुला काही महत्वाचं बोलायचं होतं का? नाही. होय, तसं महत्वाचं नाही.
अजूनही सार्थक अस्वस्थच. अरे बोल बिंदास्त, काहीही विचार. तुम्हाला त्या वाघाटीच्या बांधाविषयी काय माहिती आहे का? आणि बाळाप्पा कोण आहेत? तिथे का जायचे नाही? आमच्याच शेताचा बांध आहे ना. पण मीही नाही जाऊ शकत का? काय कारण आहे? मला सविस्तर ऐकायचे आहे. प्लीज तुम्ही तरी माझ्या शंकेचे निरसन करून द्या. रामभाऊ 2 मिनिटे शांत झाले. हे बघ सार्थक, चल तिथे बसू निवांत. ऐक, हे एक साधं सुधं खेडेगाव आहे. इथे सगळ्या सोयी सुविधा पोहोचल्यात, पण काही प्रश्न मात्र तसेच्या तसे आहेत. अरे बाळाप्पा म्हणजे तुझ्या अण्णांचा चुलत भाऊ, आणि हा वाघाटीचा बांध म्हणजे गेल्या 3-4 पिढ्यांचं वैर आहे. याच बांधावरची सत्ता मिळवण्यासाठी बाळाप्पाचे वडील व अण्णांचे वडील भांडत होते. त्यानंतर या दोघांना सुद्धा हाच बांध पाहिजे होता. अण्णा म्हणायचे माझ्या हद्दीतून बाजूला हो, आणि बाळाप्पा म्हणायचा माझ्याच बाची हद्द हाय. जेव्हा जेव्हा या वावरात नांगर फिरायचा तेव्हा तेव्हा शिव्या शापांनी ही काळी माती सुद्धा करपून जायची. रक्ताची नाती एका बांधापायी एकमेकांच्या जीवावर उठली. शेतातलं भांडण घरात व माणसात शिरलं. बाळाप्पा व अण्णा यांची एकच भिंत, पण कालांतराने दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेले. एक गावात तर दुसरा मळ्यात, पण शेत तिथंच होतं. अण्णांना एक लहान भाऊ होता, म्हादू. लग्नाच्या वयात होता गडी. असंच सळसळतं रक्त. वाघाटीच्या नादानं बांधावर गेला. तेवढ्यात बाळाप्पानं गाठला त्याला. म्हणाला, म्हाद्या माग हो, वाघाटी माझ्या हद्दीत हाय. एक जरी तोडलीस तर उत्ताना करीन, आणि तुझ्या अण्णाला बी सांग नाद सोडा म्हणाव बांधाचा. इकडे म्हादू पण भडकला. नाद सोडा म्हणजे? आमच्या बाचं वावर, आमच्या बांधाव तुझी कुठली र वाघाटी? वयानं मोठं म्हणून गप बसतोय, नाहीतर. बाळाप्पा आधीच आग वकणारा म्हणाला, नाहीतर काय र, लय रगील झालास. असं म्हणून त्यानं म्हादूला जोरात ढकलून बांधावर पाडलं. बघता बघता 2 सख्या चुलत भावामधला वाद मारामारीत बदलला, आणि बाळाप्पा व त्यांच्या शेतातल्या कामगारांनी म्हादूला रक्तबंबाळ केला. बापरे, मग काय झाले? सार्थकने विचारले. काय होणार? त्या मारानं ऐन वयात आलेला म्हादू बरेच दिवस कोमात गेला. अण्णा तर अर्धमेले झाले, कारण अण्णांचा भाऊ म्हादू हाच अण्णांची खरी ताकद होता. त्यांनी बाळाप्पावर गुन्हा दाखल केला. त्या दिवसापासून आज तागायत हा वाघाटीचा बांध म्हणजे कोर्टाने न दिलेला निकालच आहे. या दोघांचाही आजवर भरपूर पैसा व वेळ वाया गेला, पण निकाल लागलाच नाही. म्हणून तू सुद्धा तुझ्या सळसळत्या रक्ताला आवर घाल आणि विसरून जा हा बांध. सार्थक व रामभाऊ घराकडे परतले. सार्थकचा प्रश्न सुटता सुटता त्याचा गुंता अधिकच वाढला. आजवर शहरात वाढलेला सार्थक वयानं मोठा असूनही मनानं मात्र निरागस होता. गावच्या हवेतील मोकळेपणा त्याला मोहित करत होता, तेवढाच बांधाच्या प्रश्नाने त्याचा कोंडमारा होत होता. रामभाऊमुळे सार्थकची शंका तर दूर झाली, पण त्या शंकेचे समाधान मिळत नव्हते. सार्थक रामभाऊंना म्हणाला, रामभाऊ, हा जमिनीचा वाद, माणसा माणसातला नात्यांमधला तडा, या सर्व गोष्टी कधी संपणार? अहो, आज माणूस एका एका श्वासासाठी झगडतोय. कोरोनाशी लढता लढता कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आणि आजही आपल्या समाजात अशा क्षुल्लक गोष्टींना का महत्त्व दिलं जाते? या सर्व गोष्टींचा मला मुळापासून नायनाट करायचा आहे. एवढी वर्षे सडत चाललेल्या वाघाटीचा आस्वाद मलाही तितकाच हवा हवासा वाटतो आहे, जितका या 2 भावंडांना वाटत असेल. काहीतरी मार्ग सुचवा मला रामभाऊ. रामभाऊ आता डोकं खाजवू लागले. हे बघ, आता आपले पोलीस पाटीलच यातून काहीतरी मार्ग काढू शकतील. तू एकदा त्यांना भेटावंस असं मला वाटतंय. सार्थकने विचार केला. आपण थोडा प्रयत्न केला तर कदाचित या 2 घरातील वाद कायमचा मिटेल. या बांधावर सत्ता नेमकी कोणाची हे आजवर कळलेच नाही, पण एखाद्या बांधावरून जर माणसाला माणूस खाऊ पाहत असेल तर काय कामाची ही सत्ता? सळसळतं रक्त सार्थकला शांत बसू देत नव्हतं. तो तसाच तावातावाने पोलीस पाटलांची भेट घेण्यासाठी गेला.
सोबत दिप्या व रामभाऊ सुद्धा होते. पोलीस पाटलांकडे नेहमीच माणसांच्या रांगा असायच्या. भावाभावांची भांडणं असो की सासू सुनेचा वाद, पोलीस पाटील न्याय देण्यात तरबेज. पाटील सार्थकला पाहून म्हणाले, काय पुणेकर, आज आमच्या घरी काय काम काढलं? मध्येच दिप्या म्हणाला, काम लय जड हाय पाटील साहेब, एक वाद मिटवायचा हाय, बाळाप्पा आणि अण्णांच्या बांधावरच्या वाघाटीचा. पाटील हसू लागले, अरे एकदा मोजणी अधिकारी येऊन मोजणी करून गेला होता, त्यावेळी सुद्धा गावानं मजा बघितली, आता परत कशाला हे तमाशा? सार्थक पाटलांचे बोलणे संपण्याआधीच म्हणाला, हे पहा साहेब, तुम्ही फक्त शेताकडे चला, मी प्रयत्न करतो बोलण्याचा. थोड्या वेळाने बाळाप्पा, अण्णा, अण्णांचा मुलगा व इतर काही गावकरी शेतावर पोहोचले. अण्णा मात्र रागातच होते. सार्थक, तू या सगळ्यात पडू नको, आलाय 4 दिवस तर सुखानं राहा, आमचा आम्ही बघू. बाळाप्पा नेहमीच तिरक्यात शिरणारा माणूस, भांडणाची संधीच शोधायचा. आमचं आम्ही काय बघतो? आता म्हातारपणी गप बसवना का अण्णा? का नातवाच्या आडून गोळ्या मारताय? बघता बघता पुन्हा वादाची ठिणगी पडली. पोलीस पाटलांना तर या दोघांनी आधीच पाणी पाजलं होतं. या सर्व गुंत्यात अडकलेला सार्थक नम्रता दाखवत विनवत होता, अण्णा व आप्पा, आपण सुद्धा अजून किती वर्षे वाया घालवणार आहात या वादात? नात्याने भाऊ, पण एकमेकांच्या नजरेला नजर सुद्धा देत नाही तुम्ही. हे वैर कशासाठी? दोघे सुद्धा झाडाच्या पिकलेल्या पानाप्रमाणे अगदी गळतीच्या मार्गावर आहात. तरीही तुमच्या मनातील ही भाऊबंदकीची जळमटे का निघून गेली नाहीत? आम्ही तिकडे कोरोनाला घाबरून फक्त जगण्याचा प्रयत्न करत गाव गाठले, पण इथल्या ईर्षेने पेटलेल्या अहंकाराच्या आगीतून आपली सुटका कधी होणार? आप्पा, मी ही एक जिद्दी युवक आहे, मला योग्य वाटेल ते करू शकतो, पण मला जाणीव आहे तुमचा एकुलता एक मुलगा अजिंक्य तिकडे देश रक्षणासाठी सीमेवर लढतोय. आपण सगळे इकडे फक्त एका बांधावरच्या जागेचा हक्क गाजवू पाहतोय, पण विचार करा, आज आपल्या देशाला वाचवण्यासाठी किती लोक आपले प्राण पणाला लावून लढतायत. एक महारोग येतो आणि आपलं आयुष्यच उद्ध्वस्त करतो. आज परदेशात अडकलेला रामभाऊंचा भाऊ गावी येण्यासाठी तळमळतोय. दिवस रात्र फक्त आणि फक्त रुग्णांना बरे करू पाहणारे डॉक्टर्स आपले श्वास कोंडून गुदमरून मरतायत आणि आपल्याला या मोकळ्या हवेचे कसलेच मोल नाही, नात्याचा ओलावा सुद्धा नाही. अशा प्रकारे जर घराघरात व मनामनात वैर वाढले तर आपण जिवंत असूनही एका शवाप्रमाणे आहोत. विचार करा, आपल्या शेताच्या एका बांधाचा हव्यास करत आपण कित्येक वेळा माणुसकीचे धिंडवडे काढलेत. ज्या काळ्या मातीशी आपली नाळ, आपल्या भावना जोडलेल्या आहेत, त्याच मातीला, त्याच काळ्या आईला आपण शापित केलंय. एकीकडे आपल्या भारतमातेच्या संरक्षणासाठी आपलाच अजिंक्य देशाचा बांध जपण्यात तहान भूक विसरून देशसेवा करतोय, तर एकीकडे आपण या आपल्याच माणसांच्या जीवावर उठतोय. अजून किती दिवस, किती पिढ्या हे वैर? तुझं माझं, सक्का भाऊ, चुलत भाऊ, पुन्हा थोरला भाऊ, धाकटा भाऊ, असं करत करत आपण फक्त पळवाटा शोधतोय. कर्तव्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याची संधी शोधतोय आपण. हा एक बांध आणि या बांधावरची एक एक वाघाटी वर्षानुवर्षे वाट पाहत असेल मायेच्या स्पर्शाची. ज्या हातामध्ये आजवर काठ्या होत्या, त्याच हाताने जरा दुसऱ्याच्या पाठीवर थाप मारून पहा, बघा, दोघांनाही जगण्यासाठी नवी ऊर्जा मिळेल. सार्थकच्या बोलण्यात गोडवा आणि ठाम आत्मविश्वास होता. हळूहळू तिथल्या प्रत्येक चेहऱ्यावर एक अपराधी भावना उमटू लागली. पश्चाताप व्यक्त करणारे भाव त्यांच्या डोळ्यात दिसू लागले. बांधावर एकदम शांतता पसरली. वाघाटीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. अण्णा व बाळाप्पा आता फक्त नजरेनेच बोलू लागले. तेवढ्यात एक फोन वाजला. आप्पा, तुमच्यासाठी फोन आहे, पाटील म्हणाले. आप्पांनी फोन घेतला आणि काही क्षणातच बांधावर धाडकन कोसळले. क्षणाचाही विलंब न करता अण्णा, शेखर व सार्थक आप्पांना सावरण्यासाठी पुढे सरसावले. बाळाप्पा काहीच बोलत नव्हते आणि त्यांचं शरीर सुद्धा जड आलं होतं. त्याच बांधावर कोमात गेलेल्या म्हादूची आठवण जागी झाली. कुणीतरी फोन उचलून त्याचा स्पीकर चालू केला. तिकडून आवाज आला, आपला अजिंक्य,
भारत चीन युद्धात शहीद झाला. सर्रकन कानातून वीज चमकून जावी तसे सर्व दचकले आणि दोन सख्या चुलत भावांच्या दुःखाचं सांत्वन करण्यासाठी बांधावरती वाघाटीचा सडा पडला.